अशोक खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। चौथ्या गुन्ह्यात खरातला पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती आहे। अशोक खरातला 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती आहे। कुठले गुंगीकारक औषध वापरले याचा तपास करायचा आहे असं सरकारी वकिलांनी युक्तिवाद केलाय। खरातचा साथीदार कोणी आहे का हे देखील तपासायचं आहे असं देखील सरकारी वकील म्हणाले। दरम्यान कल्पना खरात मात्र गेल्या 15 दिवसांपासून बेपत्ता आहे। कल्पना खरात यांच्या आईनं चिंता व्यक्त केली आहे। गुन्हा दाखल झाल्यापासून कल्पना खरात फरार असून एवढ्या दिवसात ती माहेरी आलेली नाही असं देखील कल्पना खरातच्या आईने खरं तर सांगितलेलं आहे। कुठे आहे मला माहिती नाही अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे। मला माझे वाचच पडले। एक तर मला बरं नाही, त्याच्यात ती पूर्ण इड मला करमत नाही। एक दिवस नाही ती माहेरी आली का, एक दिवस नाही कुठे गेली ना। आता 15 दिवस झाले तशी नाही। तर खरात प्रकरणात ईडीच्या हाती मोठं घबाड लागलंय। छापेमारीत कोट्यवधींच्या मालमत्तांचे पुरावे सापडलेत। प्रकाश पोफळेच्या घरातून 42 लाख जप्त करण्यात आले, तर खरातची 2,50,00,000ची बँकेतील रक्कम देखील गोठवण्यात आली। ईडीकडून अशोक खरातची एक मर्सिडीज बेन्झ गाडी देखील जप्त करण्यात आली। तर अशोक खरातच्या जवळपास 10 कोटींच्या मालमत्तेची कागदपत्रांच्या आधारे ओळख पटवण्यात आली आहे। तर ईडीनं नाशिकमध्ये 5 तर शिर्डी आणि पुण्यात मिळून एकूण 11 ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।